मार्चपासून नव्याने 61 रेशन दुकाने संख्या वाढविताना कमिशनही वाढवा, दुकानदारांची भूमिका. क्विंटल मागे 300 रुपये कमिशन देण्याची मागणी. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 मार्चपासून ग्रामीण भागात 61 नवीन रेशन दुकानाची भर पडणार आहे. त्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू आहे. रेशन दुकाने वाढवण्यापेक्षा आहे त्या दुकानांची नीट काळजी घ्या, अशी भूमिका रेशन दुकानदार मांडत आहेत. सध्या दुकानदारांना तुटपुंजी मानधन मिळत असल्याने रेशन दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे, असे दुकानदार सांगत आहेत. क्विंटल मागे 150 रुपये कमिशन मिळत असून 300 रुपये कमिशन देण्याची मागणी दुकानदारांची आहे. अनेक वर्षापासून शासन दरबारी दुकानदारांचा रेटा सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये जिल्हा पुरवठा विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून नवीन दुकानांसाठी अर्ज मागवले. यास अल्प प्रतिसाद मिळाला. आलेल्या अर्जाची छाननी झाली आहे. सध्या 11 तालुक्यात नवीन 61 दुकाने सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्यात 1554 दुकाने असून यात 61 दुकानांची भर पडणार आहे. शहरात 314 दुकाने आहेत. शहरात नवीन दुकाने प्रस्तावित नाहीयेत. दुसरीकडे मात्र दुकानदार प्रशासन विरोधात भूमिका मांडत आहेत. रेशन दुकानदारांना महिन्याकाठी 10 ते 12 हजार देखील कमिशन मिळत नाही. त्यामुळे दुकानदार परेशान आहेत. कमिशन वाढीसाठी दुकानदार संघटना राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे. रेशन दुकाने बंद ठेवून निषेध देखील नोंदवला. कमिशन वाढीचे तोंडी आश्वासन मिळाले, परंतु शासनाकडून मात्र त्यावर कार्यवाही होईना, अशी माहिती सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघ जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर यांनी दिली. नमस्कार, मी सुनील पेंटर, सोलापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार रेशन दुकानदार असोसिएशन. शासनाने यंदा आपल्याला राम जन्मभूमी राम प्रतिष्ठान व शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा दिलेला आहे. जवळपास 60-65% वाटप झालेलं शहर जिल्ह्यामध्ये. बाकीच्या कारधारकांनी लवकरात लवकर येऊन आनंदाचा शिधा घेऊन जावे. तसेच शासनाने दरवेळी कार्डधारकांचा विचार केले जाते आणि कार्डधारकांना वेगवेगळ्या आनंदाचा शिधा दिला जातो. तसंच शासनाने आम्हाला रेशन दुकानदारांचा पण कमिशनमध्ये वाढ करावे. सध्या 150 रुपये आहे, तरी आमची मागणी 300 रुपयाची आहे. तर शासनाने आमच्या रेशन दुकानदाराकडे लक्ष द्यावे, ही नम्र विनंती. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.